लग्नाची पंचविशी आणि आयुष्यात घेतलेली भरारी या त्रयींचाही आज हा अतिशय लोभस असा सोहळा या निमित्त त्यांनी जी भरारी नावाचं जे स्वकथन लिहिलं त्या स्वकथनाचं प्रकाशन पूज्य मंत्री नाग दीपंकर यांच्या हस्ते झालं. याआधी एक फायर ब्रँड अत्यंत आक्रमक असं भाषण आमचे मित्र डॉक्टर एम व्ही ढोके यांचं ऐकलं. डॉक्टर संजय शेंडे हेही छान बोलले. संचलन करणारे डॉक्टर मच्छिंद्र चोरमारे आणि हे दोन्ही सत्कारमूर्ती सुमेध कांबळे आणि डॉक्टर सविता कांबळे या दोघांनी आपलं हृदय व्यक्त केलं. या सभागृहाने आज अत्यंत नामवंतांची हजेरी आज साक्ष केली आहे. अलीकडे आंबेडकरी आई आणि आंबेडकरी बाप असा एक नवीन साहित्य प्रकार निघाला आहे. फक्त एवढंच मी तिकडे लक्ष वेधेन की जी काही नामवंत मंडळी झाली त्यांचेच वडील किंवा बाप तिथे आहेत किंवा जे नामवंत झाले त्यांचेच आया तिथे आहेत. ही भरारी वाचल्याच्या नंतर हे मान्य आहे तुला मेमो नाही मिळाला, तुझा कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट जे आहे CR उत्कृष्ट अत्युत्कृष्ट असा शेरा मिळाला. मनासारखी नोकरी सुमेध तुला पत्करता आली कारण तुला 5-6 नोकऱ्या सोडल्या. तुझ्या मागं एक मोठा अधिकारी आपली मुलगी द्यायच्यासाठी तगादा लावला तुला, पण ते तू अस्वीकार केलं. तू आपली नोकरी अतिशय स्वच्छ रीतीने सांभाळली हेही मान्य केलं. पण तुझे आयुष्य जगलास यार. आणि जी अभावावर आणि आकस्मिकरीत्या जी गरिबी तुझ्यावर आली त्याचा जो प्रतिकार जो आहे ती जी मी वाचलं मी हतबुद्ध झालो. अनेकांच्या इथे ह्या सभागृहामध्ये बसलेल्यांपैकी अनेकांच्या जीवनामध्ये हे आलं असेल, पण सुमेधच्या जीवनामध्ये थोडं जास्त झालं आहे. थरारते माणूस वाचून. आणि हा लिहिताना पण प्रामाणिक आहे. अनेक आत्मकथनं मी वाचली आहेत, त्यांचा उल्लेख करण्याचा आजचा प्रसंग नाही आहे. ते यथोचितही नाही आणि उचितही नाही आहे. पण ह्यांनी जे लिहिलं की नागपूरपासनं 25 किलोमीटर दूर असलेलं ते उमरेड तालुक्यातलं मटकरहरी 60 घरांचं गाव, त्यातलं 30 बौद्धांची, त्यातली 14 कांबळे, 20-25 आदिवासींची, 4-5 घरं मुसलमानांची, एक भंग्याचं असा हा गाव. आणि प्रमुख व्यवसाय जर कोणता असेल तर मोहाची दारू गाणणे आणि ती विकणे. माझा बाप पण करत होता असं सुमेध सांगतो. माझा बाप संपत कांबळे हा वस्ताद होता, मान्यवर होता, त्याच्या शब्दाला हुकूमत होती, मान होता. पण तो मोहाच्या गाळलेल्या दारूचा व्यवसाय करत होता आणि प्रसंगी पीतही होता. सांगतो लाजत नाही, संकोचही त्यांनी केला नाही. आणि तेव्हा इतकी परिस्थिती बेताची नव्हती. 2 एकराची कोरडवाई जमीन होती. त्याच्यात तर काय मिळणार आहे असं.
पण त्या दारूच्या व्यवसायातनं घर चालत होतं. पाहता पाहता आईला 10 लेकरं झाले. सुमेध सगळ्यात शेवटचा. त्यातली 4 जगली, 6 जगली, 4 नाही आहे. बापाच्या हयातीतच तिन्ही बहिणींचं लग्न झालं आणि हे उरले 3 भाऊ. ही भरारी केवळ सुमेधचीच नाही आहे. याचा थोरला जो राजहंस आहे, थोरला जो दिलीप आहे, या तिघांच्याही जीवनातली भरारी आहे. किंबहुना मी असं म्हणेन की ह्यांचे जे मातोश्री आहेत, मला असं वाटलं की मी का नाही पाहिलं त्यांना. किती वाक्यामध्ये अशिक्षित होती, एवढ्या वाक्यात अशिक्षितच असेल, पण काय झेललं यार त्या बाईने की 1977च्या दरम्यान, 87च्या दरम्यान, 77 मला वाटतं, अचानक यांच्या वडिलांचा मृत्यू होतो आणि मग जी एकदम गरिबी कोसळते. त्यावेळेस सुमेध 9 की 10 वर्षाचा असेल. वर 2 भावंड, एक राजहंस आणि दिलीप. आई 18 किलोमीटर थकते बरं माणूस आहे ऐकून. 18 किलोमीटर हारा घेऊन ती मटकाझरीवरून बीड पेठ, म्हाडगीनगर इथे यायची. हे एका वाक्यात सांगून द्या होणार आहे. कल्पना करा, 18 किलोमीटर रोज, आणि हारा विकून 18 किलोमीटर रोज पायी घराला परतून जायचं. हे याच्या आईने सोसलाय हो. पण पोराने शिकवलं. हे केवळ सुमेधचंच कौतुक आहे असं नाही आहे. ही आई खरं तर जायला हवी साहित्यामध्ये. गोरी पान फोटो तर मला दिसते अगदी सडपातळ गोरी पान अशी, आणि इतकी विषमतेला, अभावाला इतका प्रतिकार करणारी आणि त्या विषमतेला लोळवणारी. नवरा वेल्याच्या नंतर ती हारत नाही. रडली असती, खचली असती, विस्कटली असती, हे कुठेतरी सालदार किंवा येसकर झाले असते, कंटाळली असती. नाही करत मी तुमचं, जा तिकडे, तुमचा बाप मला सोडून गेला. म्हणजे सुमेधच्या आयुष्याचं स्वकथन वाचत वाचत मी आलूसाहेबाईमध्ये थांबत गेलो. तो आपल्या आईच्या विषयीचं असं सांगत असतो तिथे. त्यात मी त्या काळामध्ये जात होतो, पाहत होतो. इथून छत्र नाही आहे, घरी कोणीच नाही आहे, कोणीच म्हणजे सहकार्याला नाही आहे. आणि अशा काळात ती माऊली निर्णय घेते की मला शहरात गेलं पाहिजे. ही निर्णय क्षमता आली कुठून हो? ही लहानशी चिल्ले पिल्ले हे लोक. यांचा भाऊ जो आज कस्टम खात्यामध्ये मोठा अधिकारी म्हणून निवृत्त झाला आहे, दिलीपराव. मी त्यांना पाहिलं बघा, मला खूप पाहायची इच्छा होती त्यांना. त्यांनाही ते आठवत असेल हो. ते कदाचित नाही लिहू शकले असतील आपलं पुस्तक, पण त्यांना पण ते दिवस आठवत असतील हो. तो त्यांचा जो भाऊ जो राजहंस आहेत असतील तर त्यांनाही ते आठवत असेल की ती आपली माय म्हणजे कुठून तो निर्णय शक्ती घेतली. तिने जो निर्णय घेतला की मी आता या गावात राहून मी माझ्या पोरांना इतकं वाढवू शकणार नाही आहे, आणि ही वाढवण्याच्या नंतर तशी मुलं पण तिला लागली, आणि ती निर्णय घेते की मला ते मटका घरी सोडून कोणीच नाही नागपुरामध्ये. केवळ ज्या महापुरुषांनी जे सांगितलं आहे की तुला जर वाढायचं असेल, तुला मोठं व्हायचं असेल, तुला काही कर,
काही कर पण तू शिकला पाहिजे. आणि त्याच वेळेस तिच्या बापालाही सांगितलं की बेटा तू नाही शिकला असेल तर चालेल पण तू तुझ्या पुढच्या लेकरांना शिकवलं पाहिजे. हे त्या हा जो आंबेडकरी ठेवा, ही जी आंबेडकरी माय जी होती जी असेल अडाणी नव्हती तिच्याकडे कुठली डिग्री, पण तिच्याकडे ही जी तन्मयता होती, ही जी बाबासाहेबांना जगण्याची ही जी वृत्ती होती, ती वृत्ती तिला बदकाधरीतून नागपुरात घेऊन आली. आणि तेव्हा तो खरं लिहितो की 6x6च्या मातीच्या कुळाच्या घरात आम्ही, माझी 3 भावंडांना माझी आई, आम्ही तिघे राहत होतो. मातीचं एका खोलीचं घर, त्याच्यात 3 भावंडांनी राहावं आणि ह्या अत्यंत अचानक आलेल्या ह्या गरिबीवर मात करावी. आज ह्या संबंध तुझ्या आयुष्यामध्ये तुला एकही मेमो नाही मिळाला असेल ह्याच्यापेक्षा कितीतरी मोठा आहे की ह्या सगळ्या गोष्टीवर तू मात केली. तुला कोणी गुरु नव्हतं, तुला कोणी मार्गदर्शक नव्हतं, तुझं इतका सुजाण नव्हता झाला, पण तुला जी लाभली होती ती माय इतकी प्रचंड मोठी मार्गदर्शिका होती की तिने जे तुला आणण्याचा निर्णय घेतला, हा निर्णय तुमच्या संबंध जीवनाचा चमत्कारिक बदलणारा क्षण होता. आणि त्या क्षणाचं तुम्ही सोनं केलं. इतकी चांगली तुम्ही मुलं आहात की तुम्ही या संबंध क्षणाला सोन्यात हिऱ्यात परिवर्तित करून हा गडी या 9व्या वर्गात माय नागपूर शहरात गेली. मोठा भाऊ आधीच मॅट्रिक पासून शिकतोय आणि हे दोन्ही भावांना मटकझरीमध्ये मिळेल ते खाऊन घरी राहतात आणि शाळेत जातात. पाचगावला 7 किलोमीटर दूर. माय नागपुरात, बाप हयात नाही. मोठा भाऊ नागपूरला शिकायला गेलेला. 2 भावंड, एक दिलीप आणि एक सुमेध. दोन्ही भावंड चुलीच्या अवतीभोवती असलेली भांडी आणि भांड्यांमध्ये काही नाही आहे. मीठही बाजूच्या शेजारचं, तेलही बाजूच्या शेजारचं. शेतातलं काही जे काही मिळत असेल ते उधारीवर घेणे. आणि माय नागपुरातून आठवड्यातनं 2 आठवड्यात घरी आल्यानंतर ज्यांच्याकडनं तेल घेतलं असेल, मीठ घेतलं असेल, धान्य घेतलं असेल ते परत करणे. ते प्रसंग मी जेव्हा वाचतो तेव्हा हादरून गेलो मी सगळं. सुमेध मोठा आहेस तू, छान तू या संबंध गोष्टीवर मात केलं. सगळ्या गोष्टीतून तुम्हा लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण तू सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीने केलं, हे गेलं पाहिजे. मात करण्याची जी बाबासाहेबांनी जी प्रवृत्ती दिली, इथे खरा आंबेडकर आहे. आंबेडकर जो खऱ्या अर्थाने जर आहे तर ती या क्षणामध्ये ती जी पेरणी आहे ती पेरणी इथे आहे. हे जे सगळं उगवलं आहे हे सगळं त्या पेरणीतून आहे. तिथून तो 9व्या वर्गामध्ये तिथून 7 किलोमीटर जातो आणि मग परत येतो. जवळजवळ 6 की 7 महिने 35 किलोमीटर रोज सुमेध कांबळे नागपूरवरून पाचगावला जातो 9व्या वर्गात. रोज कल्पना करा सर, इथून नागपूरवरून 10 किलोमीटर कामठी आहे. त्याच्यानंतर अजून 30 किलोमीटर 35 किलोमीटर रोज केवळ 9व्या वर्गात शिकण्यासाठी. धन्य आहे बाबासाहेब, काय जिद्द पेरलात तुम्ही. मला आता काही नुकतंच मला जीवन गौरव पुरस्कार मिळाला. मला असं वाटायचं की इंदोरा वस्तीतून महालच्या न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये शिकायला जाणारा, ही गोष्ट खरी आहे की माझ्या वस्तीतून मी पहिलाच होतो. मला स्वतःचं कौतुक वाटत होतं की इंदोरा वस्तीतून पायी महालवर जात होतो शिकायला. याचं वाचल्याच्या नंतर मला असं वाटलं की तुझं काहीच नाही बापू, गप्प असतो. 35 किलोमीटर हा 9व्या वर्गामध्ये सायकलने तिथे जात होता रोज. मग आईला दया आली.
बेटा सुबे थकतो रोज, खूप कोळशेचे ट्रक रस्त्यात राहतात, संध्याकाळी भीती वाटते, नागपुरात टाकू शाळेमध्ये. मोठा भाऊ पण म्हणतो, आणि मग याला तिथून काढून 5-6 महिन्यानंतर 9व्या वर्गात उंटखान्याच्या शाळेत घालतात. आणि तेव्हा याचं हे रोज 35 किलोमीटर जाणे आणि रोज 35 किलोमीटर परत येणे, हे दस्तचर हे थांबून जातं. तरुण पोरगा आहे, आता नागपुरात राहायला लागला. तेव्हाही मला नवल वाटतं की हे बाबासाहेब असं का म्हणाले असतील आपल्या लोकांना की तुम्ही खेडी सोडा, शहरात जा. तुम्ही खेड्यामध्ये जाल तर कुजाल, जा तुम्ही शहरात. त्या माऊलीला कुणी सांगितलं मला नाही माहिती बाबा, पण तिने इथे आल्याच्या नंतर तिने हा निर्णय घ्यावा. आज आपल्याला तो निर्णय चुकल्यासारखा वाटत असेल, असं कसं तुम्हाला लोकांनी निर्णय घेतला. पण तिने चंद्रमणी नगर आणि विश्वकर्मा नगराच्या मधातनं जो नाला वाहतो, त्या नाल्याच्या शेजारी जी सरकारची थोडीशी जमीन होती, त्या जमिनीवर पहिलं घर बांधण्याचं धैर्य अजूनही मी थरारतो या सगळ्या गोष्टी वाचल्याच्या नंतर. पहिलं घर त्या दोन्ही नाल्याच्या शेजारी. आणि इथे सुमेध सांगतो की माझ्या मायनं कच्च्या कुळाचं बांबूचं स्वहस्ते तिला तिच्या बापानं थोडस सहकार्य जरूर केलं, पण आता 10 बाय 10चं घर तिनं बांधलं म्हणे. तिनं बांधलं. साक्षी आहे सर, साक्षी आहे मी. तू साक्षी आहे? हो हो. वा, एक साक्षीदार तेच सापडला. हे काय कठीण आहे नाही सगळं निर्णय घेणे. असाल यार तुम्ही आम्ही आमच्या सगळ्या डिग्र्या चुलीत टाका सगळ्या. ही जी प्राप्त परिस्थितीमध्ये निर्णय घेण्याची जी कुवत आहे, पॉवर ऑफ डिसिजन, तिला वाटलं असेल नाही बाजूला नाला वाहतोय, सकाळच्या बाया प्राप्त विधीला इथे बाजूला देतात. सुमेध लिहितो वरते, आम्ही उशिरा उठत होतो. वाईट अर्थाने नाही सांगून राहिलो मी तुम्हाला, पण आम्ही उशिरा उठत होतो कारण सकाळचं ते दृश्य आम्हाला पाहता येत नव्हतं. आणि बाया माझ्या आईचा खूप राग करायचे की हिने आमच्या हक्काच्या सकाळच्या जागेवर हिनं घर का बांधलं असेल. हळूहळू तिथे 30-40 झोपड्या होऊन गेल्या, हक्काचं घर मिळलं. 38 वर्ष ही जी महाप्रवचिका संबंध देशभर प्रवचन घ्यायला लागते, ही पण किती मोठी आहे यार. ही जितकी उंचीला अशी लहान दिसते तिथे जगणारी किती मोठी उंच आहे. हिने तिथे 38 की 35 वर्ष त्या ठिकाणी राहिली आहे. त्या झोपडीची 3दा नूतनीकरण झालं, मग नंतर प्लास्टरचंही त्यांनी केलं. पण त्या वेटाणामध्ये शांती स्वरूप दिल्लीचे ते धर्मकीर्ती त्या घरात घेताना त्यांना कधी संकोच नाही वाटला. आता कुठे यांनी नवीन प्लॉट घेतलं आणि घर बांधलं. 35 वर्ष त्या ठिकाणी त्यांनी जगावं. सुमेधा गौरवाने लिहितो की त्या झोपडपट्टीची माझी आई ही आद्य निर्माती आहे म्हणतो तू असं आद्य निर्माती आहे म्हणतो. वाईट जगाला काहीच नाही वाटत त्याचा. आणि ह्या सगळ्या अभावातून ही सगळी भावंड मग पडेल ते काम करणे, कधी नाईट कॉलेज करणे, कधी सकाळचं कॉलेज करणे, कधी हे करणे कधी ते करणे, पण शिक्षकांना न तोडणे. एक भाऊ मग आपला सगळे सरकारी नोकरीवर, ते दिलीपराव तर कस्टम खात्यामध्ये नोकरीला लागले. आमच्या सुमेध बाबूंना तर 6 नोकऱ्या आल्या.
आजच्या काळाची तुलना नाही होऊ शकत. जम्मू काश्मीरच्या रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्तर म्हणून नोकरी आली होती. अपॉइंटमेंट लेटर आला होता. बरं केलं नाही गेली तर आम्हाला इथे दिसली नसते. अशा बऱ्याच नोकऱ्या यांना आल्या. एक आदर्शवत जीवन असं जगलं. पण हे जगत असताना एक प्रसंग सुमित कांबळेच्या जीवनात जो आला तिथे पण मी छेदून गेलो. पण आणि अनेक तरुणांच्या आणि तरुणींच्या आत्महत्येचा तो प्रसंग असतो. तुम्ही मनोवैज्ञानिकांना जर विचाराल तर मनोवैज्ञानिक तुम्हाला सांगतील की जवळजवळ 90% हे ज्या आत्महत्या असतात या प्रसंगोचित असतात. एक विशिष्ट असा प्रसंग येतो, कधी ठरवून आत्महत्या केलेल्या असतात त्या 10% असतात आणि जवळजवळ 90% ज्या आत्महत्या असतात या अचानक एक अशी असा स्ट्राईक घेऊन जाते की माणूस त्यात तो सुसाईड करून टाकतो. सुमितच्या जीवनात असा प्रसंग आलाय आणि प्रसंग अत्यंत रोचक आहे. 10वीची परीक्षा आहे. धंतोलीच्या गणेशोत्सव मंडळात कुठेतरी ऐकतो हा की अमिताभ बच्चनचा जंजीर सिनेमा आज इथे रात्री दाखवण्यात आला आहे. अमिताभ बच्चन हा सगळ्यांचा प्रिय, त्याचाही प्रिय. 4-5 दोस्त एक होतात, जंजीर पाहायला जातात. अमिताभ बच्चन जे त्या संवाद फेकीमध्ये रमून जातात, पूर्ण सिनेमा पाहून टाकतात. सिनेमा पाहून झाल्याच्या नंतर रात्र येताना 12-1 वाजून जाते. माय आणि भाऊ वाट पाहून थकून दार बंद केली जाते. थंडीचे दिवस असतात आणि सुमितला घरी येण्यास मनाई केली जाते की तू न सांगता इतक्या रात्री घराच्या बाहेर कसा. हा विनंती करतो, विनवणी करतो, दार उघडल्या जात नाही आणि हा घराच्या बाहेरच थांबून जातो. घड्याळाचा काटा घसरत जातो आणि सुमितच्या मनात आता विचार चक्र होते की मी आता नकोसा झाला आहे. मला आता जगण्यात काही अर्थ नाही. माझा भाऊ पण रागावला, माझी आई पण रागावली. मी आता आत्महत्या केली पाहिजे. आणि हा आत्महत्या करण्याच्या विचारानं थोडा पुढं सरकतो. एकटाच असतो, कोणी सोबतीला नसतो. आणि परत मग याच्या डोक्यात काय येते, ते परत जे डोक्यात विचार येते ते हा सुखाचा सुमित दिसण्यासाठी येते. आणि म्हणतो रॅट, आत्महत्या करणे वाईट आहे, हे भित्र्या माणसाचं काम आहे. आणि ते जर आलं नसतं काही घडू शकलं असतं. अचानक येते ते आणि पहाटे पहाटे मग हा परत आला. तेव्हा आई आणि भाऊ दोघंही पाहत होते. कोणीच कोणाशी बोलले नाही. त्यांनी यालाही म्हटलं नाही की तू घरात ये. हाही त्यांना काही बोललं नाही की घरात घ्या. दार उघडं होतं, घरात शिरला. जेवण घे असं कोणीच बोललं नाही आणि उपाशी हाही झोपला आणि तेही तसेच झोपले. त्यानंतर हा कधीही न सांगता घराच्या बाहेर निघाला नाही आणि मॅट्रिकची परीक्षा उत्तम रीतीने पास झाला. मित्रांनो, हे जे जीवनाचे असे क्षण आणि नाही खूप अलंकारिक भाषेत दिले असतील, नाही आणि खूप शब्दाचा पुरवठा याच्याकडे असेल, नसेल याच्याकडे या सगळ्या गोष्टी, पण जी सांगण्याची जी प्रामाणिकता आहे, जी वास्तविकता आहे, ती मला एकदम, मी जर पुस्तक वाचलं आता ते असं सहज असं वाहत असं जात राहते. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागं एक बाईला हिस्सा देतात.
मला सविताचं भाषण ऐकल्याच्या नंतर ती किती भरभरून आपल्या नवऱ्यावर बोलली. जेवढे नवरे असतील त्यांना वाटत असेल असं आपल्या आयुष्यात केव्हा आला असेल. जेवढ्या बायका असतील त्यांना वाटत असतील असं वाटलं पाहिजे. किती ताकदीनं सांगतो तो की आमच्यात भांडणं होत नाही. भांडणाचे प्रसंग येतच नाहीत असं नाही आहे, परंतु ते परस्परांनी त्या सगळ्या गोष्टी मिटवून टाकत असतील. एक अत्यंत चांगलं असं ही जी भरारीचं जे कथन आहे त्या पुस्तकात असंही आहे की जे सासू सून वगैरे हा जो प्रकार असतो हाही त्या घरात नव्हता. आणि किती मग यांनी करावं सुमित कांबळे यांनी. आणि जी काही त्याला जीवनसंगिनी जी मिळाली आणि त्या जीवनसंगिनीला हा जीवनसाथी जो मिळाला, या दोघांनी परस्पराला मेड फॉर ईच अदर, एकमेकांसाठीच दोघंही आहेत असं त्याला इंग्रजीची जी म्हण आहे ती मेड फॉर ईच अदर, तसे दोघंही युगल जे आहेत मेड फॉर ईच अदर आहेत. पण जास्तीत जास्त मला याचा आनंद वाटतो की मी खूपदा व्याख्यानाला इकडे तिकडे गेलो की हमखास सविताचं पण त्या ठिकाणी व्याख्यान असतं आणि सविताच्या सोबत अगदी दोस्त मित्राच्या सारखा सुमित तिच्या सोबत असतो. काय चांगला नवरा आहे की आपल्या पत्नीच्या लौकिकात, आपल्या पत्नीच्या प्रसिद्धीत, आपल्या पत्नीच्या वाढत्या प्रतिष्ठेत आपण आनंदानं किती बघून एक पुसटचाही द्वेष नाही. उद्या समजा असा रकाना असला तर पोरींनी लिहितील की असा काय तुला जोडीदार कसा पाहिजे, आता लिहूचं नाही शकतील तर मनातल्या मनात म्हणतील सुमित कांबळेसारखा असा, अशा पद्धतीची म्हणून घेऊ शकेल. बघ तर मी प्रत्यक्ष पाहतो आहे ना, मानकापूरचे माझा एक दोस्त आहे, सर्वने मला एक चांगली भक्त सांगा ना म्हणे, पुरुष किंवा बाई, आमचं मोठं बौद्ध विहार आहे. मी म्हटलं तर मी माझ्याच मागं काय नाही हो सर, तुम्ही सांगा म्हणे, कारण तुम्ही आले होते मागच्या वर्षी, तुम्ही असं करा म्हटलं. डॉक्टर सविता कांबळे आहेत ना, त्यांना तुम्ही घेऊन जा. तर त्यामध्ये कुठे राहतात म्हणून ते माहिती नाही, पण मी त्यांचा नंबर तुम्हाला देतो. नंबर दिला. आतापर्यंत त्यांनी 50 वेळा मला सांगितलं असेल, 50 वेळा, सर तुम्ही त्या वक्ता पाठवल्या होत्या ना, इतकं चांगलं बोलतात हो, इतकं चांगलं बोलतात हो. हे जे कौतुक ह्या बाईचं होते ना, आमच्या वस्तीतल्या ना सगळ्या बाया माणसाने इतकी स्तुती करतात पण तिची, मला पण किती आनंद होत असेल. म्हणजे या सविता कांबळे यांचं इतकं कौतुक होते, इतकं आनंद लोकांना वाटते. किती लोक PhD वगैरे सगळे घेतात, पण ते संचित ज्ञान लाखाच्या वर पगार आहे हो. आज या घडीला एका साध्या प्राध्यापकाला 1.25 लाखाच्या 1.5 लाखाच्या वर पगार आहे साध्या. पण ते जो संचित त्याच्याकडे जे आहे ते संचित, ते सगळं त्यांनी द्यायला हवं. खरं तर ते अजूनही रेग्युलर प्राध्यापिका नाही आहे. अजूनही जे रेग्युलर प्राध्यापिका व्हायला हव्या, हेही मला सुमितने सांगितलं आहे की काय काही तर कॉलेजेसमध्ये 50 लाख 60 लाख मागत होते म्हणे. आवडतात म्हणे की ती प्राध्यापिका व्हावी, इतके पैसे कुठून आणायचे. पण ती थकत नाही, महत्वाचं म्हणजे रुसत नाही. त्यातही महत्वाचं म्हणजे दुसऱ्यावर दोषारोपण आणून ठेवत नाही. या सगळ्या नकारात्मकतेतून बाहेर पडून ते आनंदानं हे दोन्ही कुटुंब, आज तो निवृत्त झाला, पण निवृत्तीच्या खूप आजचं बाबासाहेबांच्या विचाराचं
इतक्या तन्मयतेनं आणि इतक्या प्रामाणिकतेनं प्रचार आणि प्रसार करतात, तिथे धन्य या शब्दाच्या शिवाय दुसरं काही राहत नाही. ही माणसं दोन्ही खूप माणसं खूप वर्ष जगतात, त्याला काय अर्थ आहे? बाबासाहेब आंबेडकर नेहमी आयुष्यभर एकदा सांगायला लागले, प्रत्येक गोष्टी ते एकच म्हणायचे, संविधान तर जेव्हा तुम्ही गौरव करताना संविधान कशासाठी? ते महात्मा गांधींना विचारायचे की मिस्टर गांधी, हे जे सगळं तुम्ही स्वातंत्र्याचं इतकं सांगताना, हे स्वातंत्र्य कशासाठी तुम्हाला हवं हे स्पष्ट करा ना म्हणे, एकदा करा ना. हा कशासाठी जो शब्द आहे ना, त्यांनी लोकशाहीची व्याख्या सांगताना पुण्यामध्ये 1952ला हे अब्राहम लिंकनची व्याख्या, हे जॉन बेगर्टनची व्याख्या, गव्हर्नमेंट बाय डिस्कशन किंवा बाय द पीपल, ऑफ द पीपल, फॉर द पीपल, हे म्हणे लोकशाहीचं स्वरूप सांगते. लोकशाही कशासाठी? फॉर व्हॉट पर्पज? मी सांगतो म्हणे व्याख्या, रक्ताचा थेंब न सांगता लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात आमूलाग्र परिवर्तन करणारी शासन संस्था ती लोकशाही. हे जे कशासाठी आहे ना, या कशासाठी या शब्दावर फार प्रिय आपणही प्रत्येकदा कशासाठी या शब्दावर विचारावे, कशासाठी जगावं. हे दोघं जे आहेत ना, कशासाठीचं उत्तर यांना सापडलं आहे. हे आयुष्य कशासाठी आहे, हे ज्ञान कशासाठी आहे, हे मला व्याख्या देता येतं ते कशासाठी आहे, हा अभ्यास कशासाठी आहे, हे पुस्तक मी कशासाठी लिहितो, माझा बायोडाटा वाढवण्यासाठी की लोकांच्या ज्ञानामध्ये भर करण्यासाठी, कोणता पुरस्कार मिळावा त्या लोभासाठी, लाभार्थी होण्यासाठी की इतरांच्या उद्धारार्थ, कशासाठी मी सगळं करतो. या कशासाठीमुळे हे दोन्ही दाम्पत्य जे आहे प्रभावित आहे. जगण्याचा अर्थ यांना समजलाय, म्हणून ते प्रत्येक आनंद जो आहे असा उत्सवी स्वरूप आणतात. या उत्सवाला खरी अभिजातता आहे. हा उत्सव आणि तो रस्त्यावरचा डीजेचा उत्सव, याच्यामध्ये जबरदस्त मागची जी पूर्तता आहे, स्वल्प विरामाच्या नंतरचा येणारा जो पूर्ण विराम आहे आणि पूर्ण विरामाच्या नंतरचा जो अजून प्रारंभ जो आहे, एक वाक्य इथे संपलं की परत नव्या व्याख्याला जी पदार्पण जे आहे, एक पान गडल्याच्या नंतर नवी ती पालवी परत येत राहते. हा जो नव्या ऋतूचा जो आरंभ येत होता, मी इथे आता थांबलो एका जीवनचर्येतून, त्या जीवनचर्येला मी टाटा आणि बाय बाय करत असताना तिथे पण मी उत्सव करेन, 4 लोकांना खाऊ घालेन. तुझा रंग आणि माझा रंग सारखा आहे, आपण मॅचिंगच घालू. दोघांनी ठरवलं आहे बरं ते, मला सांगितलं सोबतच आपण असं जगू, केलं त्यांनी ते. ही उधळण नाही आहे, ही उत्सवप्रियता आहे असं नाही आहे. हा लोकसहभागाचा जो आनंद आहे, अनेकांनी धनसंग्रह केला असतील, राजा तू लोकसंग्रह केलाय. आणि लोकसंग्रह हा जगातल्या सगळ्यात बॅलन्स पेक्षा सगळ्यात मोठा बॅलन्स आहे. माणसाला लोकसंग्रह करावा. रोज लोक, एक माणूस रोज तोडत असतात. या अकारण आपण कारण नसताना, कारण नसताना काही लोक खरं बोलण्याच्या नादात, मी खरं बोलेन. अरे खरं बोलण्याची पण कौशल्य आहे ना, खरं सांगण्याचं पण कौशल्य आहे ना. तू त्याचा पथिक आहे ना रे, ज्याचं राज्य बौद्धिक आहे.
तो त्याचा प्रतीक आहे ना. ज्याचं निर्माता जो आहे तो बिनलोक नाही आहे, श्रद्धा नाही आहे, परंपरा नाही आहे, कालचा कौतुक नाही आहे. येणाऱ्या प्रश्नांना आणि नव्याने निर्माण होणाऱ्या प्रश्नांना, जे प्रश्न माहीत आहेत ते पण सोडवेन, उद्या जे मला प्रश्न येणार आहेत जे मला माहिती नाही आहेत ते पण सोडवेन. उद्याचे प्रश्न सोडवण्याच्यासाठी कालच्या प्रश्नांचं उत्तर मी सोबत घेतलंच पाहिजे असा आग्रह करू नये. नव्या प्रश्नांचं मी कदाचित नवीन उत्तर शोधेन, नवीन साधन शोधेन. ही जी प्रक्रियेची जी भूमिका असते ती या दोघांमध्ये आहे. आज या संबंध गोष्टींचा विचार करताना मी एवढंच तुम्हाला सांगेन की कुंभमेळ्यामध्ये एक हरणाचे डोळे असलेली एक तरुणी, किती कौतुक केलं तिने या देशाने. अरे बापरे, तिचे डोळे किती YouTube मध्ये तिथे येत होते. दाखव ना बाबा, किती वेळा दाखवतो. पण जेव्हा तिची मुलाखत घ्यायची, तिची मुलाखत घेताना जेव्हा ती सांगायची की मी शाळेत गेलीच नाही, तेव्हा माझ्या हृदयाला असे घाव फुटत होते की हा कसा जग आलाय. की ती सांगते आहे की मी शाळेत गेलीच नाही. निरक्षरतेला ऍक्सेप्टन्सचे दिवस येणे हे भयानक आहे बरं. निरक्षरतेला स्वीकृतीचे दिवस येणे. बाबासाहेबांचा सगळा लढा हा गरिबी, निरक्षरता यावर मात देण्याचा लढा होता. तो लढा ज्या समाजापर्यंत गेला तो समाज तो ती मात देत आहे. हा लढा या देशातल्या त्या संबंध डोळे असून अंध असलेल्या लोकांच्या पर्यंत जायला हवा होता. आपलं सगळं चुकलं असं नाही आहे. आपल्याला थांबवलं, आपल्याला गोठवलं, आपल्याला खलनायक केलं, आपल्याला बाजूला केलं, आपल्याला बाजूला करण्यामध्ये धन्यता मानली. लढा खरा असून सुद्धा खोटा ठरवण्याचे दुष्ट प्रयत्न होत गेले. बिग बॉस मराठीमध्ये जिंकणारा तो झापूक झुपूक येडपट, दिसायला नसेल तर जाऊ दे, पण तो जेव्हा असं म्हणतो की मी कोणत्याच शाळेत गेलो नाही, तरी काय म्हणतात, अरे गरीब पोरगा आहे त्याला वाढवलं पाहिजे. तो बिग बॉस जिंकतो. अरे मग तू शाळेत गेला नाही ना यार. तू शाळेत का गेला नाही? ती चीड संपते आहे. तो गरीब का आहे? ती चीड संपून राहिली आहे. मी आता वर्तमानपत्राच्या रकान्यावर पाहतो की ऑटो रिक्षावाल्याची मुलगी सब इन्स्पेक्टर झाली. फोटो येतोय. अरे ऑटो रिक्षावाल्याची मुलगी सब इन्स्पेक्टर म्हणजे मोठी गोष्ट आहे. अडाणछोट अनुसाबाईची मुलं, मग सुमेध असो, दिलीप असो, राजहंस असो, आणि मी सुद्धा कोणी असेल, या हॉलमध्ये बसणारे शेकडो जेवढे असतील ते असतील, हे सगळे अभावात वर आले आहेत. इतक्या काळामध्ये 2025 मध्ये बस ड्रायव्हरची मुलगी तहसीलदार झाली. मोठी गोष्ट आहे. फोटो सकट. याचा अर्थ गरिबीची स्वीकृती वाढते. माझा मुद्दा समजून घ्या तुम्ही. गरिबीवर मात देणाऱ्या नायकाचा उत्सव साजरा करत असताना असा काळ आणला जात आहे जो काळ गरिबीचं ऍक्सेप्टन्स या देशात वाढते. हे महाघोर संकट आहे. या संकटाकडे कसं लक्ष देण्यात आले हे तुम्हाला आता इथे गंभीर करत नाही, या आनंदामध्ये तुम्हाला दुःखी नाही करत. हा जो आनंद आहे या आनंदामध्ये आपण सगळे सहभागी होऊया. वाटल्या तुम्हाला सुमेध म्हणत असतील की नाचता नाचीन सुद्धा तुझ्यासाठी. इतका आनंद आहे. तू ज्या रेखाटन तुझ्या पुस्तकामध्ये जे आहे ही खरी आंबेडकरी आहे. हे खरे आंबेडकर नायक. तू असो की सविता असो, दोघांनाही मनापासून कृतज्ञ देतो. थोडं वय अधिक असल्यामुळे आशीर्वाद देतो.
पण तुझी जी पारमिता आहे ती पारमितीचा फुलोरा तुमच्यावरही मोठा फुलो असा आशीर्वाद देऊन इथे तिला बोलवा ना समोर. तिला बोलावलंच नाही त्या पोरीला समोर बोलवा.